एमआयएमच्या पत्रकार परिषदेत इम्तियाज जलीलांसमोर राडा। मुंबई प्रदेश अध्यक्ष बदलल्यामुळे कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ। नाशिकमध्ये मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेंना घेराव। मराठा आरक्षणाचं निवेदन देत मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। कुणी एक गेला म्हणून काँग्रेस पक्ष संपत नाही। जिशान सिद्दीकींच्या पक्षप्रवेशाबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। रामदास कदमांच्या टीकेवर फडणवीस मुख्यमंत्र्यांशी बोलणार। उघडपणे टीका करण्याऐवजी अंतर्गत बैठकीत भूमिका मांडण्याचा फडणवीसांचा सल्ला। अरुणाचल प्रदेशनंतर अजित पवारांचा पक्ष लढवणार। जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक 25 जागांवर उमेदवार उभे करणार। पक्षाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात। अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटची देशभरात चर्चा। देवेंद्र फडणवीसांनंतर केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहानांनी गुलाबी जॅकेट घालून साजरा केला रक्षाबंधन। हिंगोलीच्या पांगरीमध्ये झेडपी शाळेतील मुख्याध्यापकाचा प्रताप। शालेय पोषण आहाराच्या तांदळाची काळ्या बाजारामध्ये करत होता विक्री। पालघरच्या वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध। पाहणीसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत स्थानिकांचा वाद। नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। जुन्या नाशिकमध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। मालवणच्या सर्जेकोट समुद्रात मासेमारी बोट बुडाली। बोट छोट्या खडकावर आदळल्यामुळे 3 मच्छीमारांचा मृत्यू। चेन्नईमध्ये भटक्या गायीचा विद्यार्थिनीवर हल्ला। शिंगावर उचलून मुलीला रस्त्यावर आपटलं। हल्ल्यामध्ये मुलगी जखमी। रुग्णालयात उपचार सुरू। वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहिर शहाची हायकोर्टात धाव। अटक बेकायदेशीर असल्याचा मिहिरचा दावा। 21 ऑगस्टला होणार सुनावणी। दिल्लीत निर्माण भवन समोर डॉक्टरांनी सुरू केली ओपीडी। कोलकाता घटनेत न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार। निवासी डॉक्टरांचा इशारा।